नमस्कार, मी वैष्णव पवार तुमचं सर्वांचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, आज आपण एकदम साधी सोपी आणि सुंदर अशी फ्रेंच रोल बन हेअरस्टाईल बघणार आहोत। ही हेअरस्टाईल आपण फक्त 2 ते 3 मिनिटात बनवून तयार करणार आहोत। एकदम साधी सोपी हेअरस्टाईल आहे आणि एकदम रिच लुक देते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं समोरून काहीतरी हेअरस्टाईल करून घेऊयात। तर बघा, मी ते जास्त काही करत नाही, डायरेक्टली मी ते मधून भांग पाडलेला आहे। तर बघा, अशा प्रकारे 2 भागामध्ये मी केस डिवाइड करून घेतलेला आहे। त्यानंतर एका भागामधले जे केस आहे ते अशा प्रकारे वरच्या साईडने मी याला एकदम छान असे सेट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला माझं समजत नसेल तर बघा, व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे सेम तुम्हाला असंच करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी केस एकदम छान असे सेट करून घेतले की अशा प्रकारे त्याला या प्रकारे आपल्याला रोल करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे सेफ्टी पिननं आपल्याला एकदम छान असे सेट करून घ्यायचे आहे। तर बघा, एका साईडची आपली एकदम छान अशी हेअरस्टाईल बनवून रेडी झालेली आहे। सो फ्रेंड्स, आता आपल्याला सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। तर बघा, या प्रकारे एकदम छान असे मी केस सेट करून घेतले, त्यानंतर एकदम छान असे रोल करून घेतले, त्यानंतर अशा प्रकारे सेफ्टी पिनने आपल्याला एकदम छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहे। तर बघू शकता, आपली साधी सोपी आणि सिंपल अशी समोरची हेअरस्टाईल बनवून रेडी झालेली आहेत। आता आपल्या पाठीमागचे जे मोकळे केस आहे ते आपल्याला व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहे चारही बाजूने। आता आपल्याला याची पोनी बांधून घ्यायची आहे। आता इथे पोनी बांधत असताना एकदम मानेच्या वरती किंवा मानेच्या खाली न बांधता अशा मध्यभागी आपल्याला ही पोनी बांधायची आहे, कारण आपण फ्रेंच रोल हेअरस्टाईल करतोय आणि ती हेअरस्टाईल आपल्याला सेंटरला छान दिसते। तर इथे मी एकदम घट्टसर अशी पोनी बांधून घेतलेली आहे। आता आपला अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे ते रबरमधून अशा पद्धतीने टच करून बाहेर काढायचं आहे आणि तिथे थोडासा स्पेस करायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे तिथं स्पेस झाला की दुसऱ्या हाताने एका बाजूने फिरवून ते अंगठ्याला पकडून अशा दुसऱ्या बाजूने काढायचं आहे। तिथे जर तुम्हाला मी सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला आतमधल्या बाजूने आपले जे केस आहे ते काढायचे आहे। तर बघा, सेंटरमधून एकदम छान असे केस मी दुसऱ्या बाजूला काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काढलेले केस आहे त्याला एकदम छान असं विंचरून घ्यायचे आहे। आता आपल्याला एक छोटंसं ब्लॅक कलरचं रबर घ्यायचं आहे। ते रबर जे असतं ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे। तुम्ही लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी बी चालेल। तर बघा, रबर लावलं की तुम्हाला केस हँडल करायला थोडंसं सोपं जाईल। तर अशा प्रकारे एकदम छान असं रबर लावून घेतलं। आता एकदम घट्टसर केस पकडायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याचा हळूहळू या वरच्या बाजूला रोल करत करत पूर्ण वरती आणायचं आहे। आपल्याला रबलपर्यंत आणायचं आहे, म्हणजेच की आपण जिथं पोनी बांधलेली आहे तिथपर्यंत आणायचं आहे। असं घट्टसर आपला जो रोल बनवून त्यानंतर दुसऱ्या बाजूने त्याला या प्रकारे पिनने व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। जर केस थोडे इकडे तिकडे झाले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहे। तर बघा, आपला एकदम छान असा रोल बनवून रेडी झालेला आहे। तर बघा, आपले एकदम छान असा फ्रेंच रोल बन हेअरस्टाईल रेडी झालेला आहे। त्यानंतर मी ते क्रिस्टलचा गजरा लावलेला आहे। तुम्ही तर आर्टिफिशियल गजऱ्याचा यूज करू शकता किंवा आपल्याकडे जे फूल असतात ते सुद्धा इथे यूज करू शकतात। सो फ्रेंड्स, ही हेअरस्टाईल एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप साधी सोपी हेअरस्टाईल आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आजची हेअरस्टाईल आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।